5 वर्ष थर्ड पार्टी आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये आपलं 50% क्लेम होतं. 50% तुमचं तुम्ही बेअर करता, 50% इन्शुरन्स कंपनी बेअर करता. ओके. जर आपण 0 डॅम घेतोय तर याच्यामध्ये आपल्या 100% पर्यंत इन्शुरन्स क्लेम होईल. मीटर कन्सोल बघा भाई. क्या प्राइसिंग बघून घ्या मित्रांनो. ओके, तर आत्ताच क्लोजिंग झाली. आता परत ओपनिंग करू आपण. एकाच दिवशी मी दोन्ही व्हिडिओ काढतोय, फक्त येणार ते वेगवेगळ्या दिवशी आहे. असो, तर दिस इज एपिसोड 6 ऑफ टेस्ट राईड सिरीज. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आत्ता आपण चाललेलो आहे KTMच्या शोरूमला. आता विषय असा आहे KTMचा की KTMच्या ॲडव्हेंचर बाईकचे 4 मॉडेल आहेत. हां, 4 करेक्ट. एक नवीन लॉन्च झालं आहे जे की आहे KTM ॲडव्हेंचर 390 350cc मध्ये GSTमुळे. दुसरं आहे KTM ॲडव्हेंचर 390X. तिसरं आहे KTM ॲडव्हेंचर 390S आणि एक आहे R. असे 4 मॉडेल अवेलेबल आहे ॲडव्हेंचरचे. आणि पाचवं एक 250cc. सॉरी, ते विसरलो. असे 5 मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे KTMचे. तर त्यातलं एक आपण टेस्ट राईड करणार आहे आणि बघू कोणतं जे अवेलेबल असेल ते करू. लेट्स सी. KTM वाले कसे असते बघू आता आपण. पहिल्यांदाच आलो KTMच्या शोरूमला मी. 2024 व्हर्जन जे आहे KTM ॲडव्हेंचरचं ते मी चालवलेलं आहे, पण हे जे नवीन लुक आहे ते मी अजून बघितलं नाही आणि चालवलंही नाही. सो बघू. लेट्स सी काय म्हणतो रे मी परत. ही जर गाडी भेटली नाही तर फेल जाईन बे आजचा दिवस. ही तर भेटायलाच पाहिजे. हिचा टेस्ट राईड व्हिडिओ घेऊनच जाऊ घरी आपण. Where is the showroom, man? Turn right and make a U-turn. What is this behavior? Okay, yeah, got it, man. भाई एंट्रीला सगळ्या गाड्या दिसल्या भाई. नुसता ॲडव्हेंचर दिसायला मला तर. ओ हो नाईस. ही कोणती आहे? 390 ॲडव्हेंचर X. मीटर कन्सोल बघा भाई. क्या प्राइसिंग बघून घ्या मित्रांनो. 250cc 0 डेप सोबत 2,93,000. 350ची 3,35,000. X ची 4,16,000. S ची 4,80,000. 4,56,000. त्याच्यामध्ये आपल्याला RTO दिलेला आहे. 15 वर्षाचा RTO असणार आहे. इन्शुरन्स आपल्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह दिलेला आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये 1 वर्ष सेल्फ आहे, 5 वर्ष थर्ड पार्टी आहे. त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये आपलं 50% क्लेम होतं. 50% तुमचं तुम्ही बेअर करता, 50% इन्शुरन्स कंपनी बेअर करता. ओके. जर आपण 0 डॅम घेतोय तर याच्यामध्ये आपल्या 100% पर्यंत इन्शुरन्स क्लेम होईल.
ठीक आहे, सेम असणार आहे. फर्स्ट इयर 0 डेप अँड 5 इयर्स थर्ड पार्टी. ओके. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपलं कॅशलेस असणार आहे सर्व गोष्टी. Okay. मला काही वरती पैसे द्यायचे नाही. ठीक आहे, जर इन्शुरन्स मध्ये आपल्याला काही ऍडव्हान्स घ्यायचे असतील तर आपण तेही ऍडव्हान्स ऍड करू शकतो. नाही तर 0 डेप घ्यायचे तर मग हे पण घ्यावं लागेल, दोन्ही घ्यावं लागेल का दोन्हीपैकी एकच घ्यावं लागेल? दोन्ही घ्यावं लागेल. ओके. कॉम्प्रिहेन्सिव्ह असेल ना हा. तरच आपण 0 डेप ऍड करू शकतो. Okay. कंपल्सरी आता आपल्या गव्हर्नमेंटच्या रूल्सच्या हिशोबाने हा. 0 डेप कंपल्सरी केलेलं आहे फर्स्ट इयर साठी. ओके. ठीक आहे, आणि आपले ऍडव्हान्स आहेत जसं की इंजिन प्रोटेक्शन, रिम्स अँड टायर्स अँड कन्झ्युमर. ओके. ठीक आहे, इंजिन प्रोटेक्शन मध्ये तुमचं इंजिन वगैरे सीज होतं, डॅमेज वगैरे होतं, तर त्या गोष्टी आपल्या क्लेम होतात. रिम्स अँड टायर्स मध्ये आपले अलॉय व्हील्स आहेत किंवा स्पोक व्हील्स आहेत, तर बाय चान्स कधी बेंड झाले तुटल्या ऍडव्हेंचरच्या टाइमला किंवा बाय ऍक्सिडेंट जर तुटले तर त्याही गोष्टी आपल्या क्लेम होतात. कन्झ्युमेबल्स मध्ये तुमचं ऑइल कूलर दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे आपलं लिक्विड वगैरे असतं तर बाय ऍक्सिडेंट मध्ये जर ते खराब झालं किंवा सांडलं वगैरे तर त्याही गोष्टी तुमच्या सर्व गोष्टी होतात. ओके. ठीक आहे, म्हणजे टोटल तुमची बाईक याच्यामध्ये रिपेअर होणार, कव्हर होते. कॅशलेस असणारे सर्व गोष्टी. सेफ्टी गार्ड कुठलं सेफ्टी गार्ड? सेफ्टी गार्ड्स मध्ये आता आपली ऍडव्हेंचर आहे, सो त्याच्यामध्ये इंजिन गार्ड असणार आहे, खालची प्लेट असेल सब Sub गार्ड, guard. वरचे हँड गार्ड. ओके. ते कंपल्सरी आहे का? हे कंपल्सरी आहे. अच्छा. हे आपल्या गाडीसोबतच येतात, बट त्याचे फिटमेंट्स वगैरे असतात ना त्यामुळे चार्जेस लावलेले असतात. अच्छा. ठीक आहे, हे आपल्याला हे तुम्हाला ओव्हरऑल सगळीकडे सेमच आहे. सगळीकडे सेमच असणार सर, फक्त इन्शुरन्स मध्ये फरक येतो. अच्छा. आता आपल्या शोरूमच असं आहे जिथे तुम्हाला कॅशलेस इन्शुरन्स दिलेला. अच्छा. ठीक आहे, ऍक्सिडेंट वगैरे होईल तुम्हाला सारखं सारखं येण्याची गरज नाही पडणार. वन टाइम यायचे, सिग्नेचर्स वगैरे करायचे आणि त्याला. ठीक आहे, बट जर आपण दुसरे कुठले इन्शुरन्स बघतोय त्यामध्ये तुमचं एक 95% ते 90% पर्यंत क्लेम होतं. ठीक आहे, बाकीचे तुम्हाला पे करावं लागतं, त्यामुळे त्या इन्शुरन्सची कॉस्टिंग कमी होते. ठीक आहे, हे एक्स्ट्रा इंजिन वॉरंटी दिलेलं आहे. 5 इयर्सचं तुम्हाला दिलेलं असतं ऑलरेडी आपल्या कंपनीने. हे एक्स्ट्रा 5 इयर्स म्हणजे टोटल 10 10 years. इयर्सची इंजिन वॉरंटी असते. हे AMC दिलेलं आहे, लेबर कॉस्ट. ओके. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला 1 वर्षाचं लेबर कॉस्ट ऑलरेडी फ्री भेटतं. हम्म. त्यामध्ये 3 सर्व्हिसिंग असतात. पहिली सर्व्हिसिंग 1000 किलोमीटर किंवा 1 महिना, दुसरी सर्व्हिसिंग 5000 किलोमीटर किंवा 6 महिने, तिसरी सर्व्हिसिंग 10,000 किलोमीटर किंवा 12 महिने म्हणजे 1 वर्ष. प्रत्येक 5,000 किलोमीटरला आणि 6 महिने. तुमचे एकदा फ्री सर्व्हिसिंग संपले हा. त्याच्यानंतर तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला कधी आणायचं. 6 महिन्यानंतर आणू शकता किंवा 7,000 किलोमीटर नंतर आणू. 7,000. ओके. ठीक आहे, ठीक आहे. चेन लुब्रिकेशन तर तुम्हाला माहिती कंटिन्यू तुम्हाला करावंच लागेल. हा. आपल्याकडे लूब वगैरे भेटतात, सो ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे आपल्या पुढच्या 2 वर्षांसाठी लेबर कॉस्ट फ्री असेल जर हे घेतलं तर तुम्ही. ओके. ठीक आहे, 950 ते 850 म्हणजे रुपये कुठल्याही सर्व्हिसिंगला जे काही लेबर चार्ज ते वेव ऑफ होऊन जाईल. हा, ओके. फक्त तुमचे कन्झ्युमेबलचे चार्जेस लागतात. ठीक, आपली ऑनलाईन कॉस्टिंग जर ह्या गोष्टी घेतलं तर 3,42,000 पर्यंत जाईल आणि टॅक्स घेतो तर 4,24,000 पर्यंत जाईल. ठीक आहे. ठीक आहे. गाडी बघितली तुम्ही, हां बघितले टेस्ट राईड घेऊ शकता टेस्ट. लायसन्स आणले आपण. ऑन मोबाईलमध्ये. ओके, तर टेस्ट राईड आपण घेतलेली आहे गाडीची, जसं तुम्ही शॉर्ट्स बघितले असेल. पण मेन टेस्ट राईडचा जो POVचा व्हिडिओ आहे तो आपण घेऊ शकलो नाही, कारण की ते म्हणले की 390 जी ॲडव्हेंचर आहे 350 CCची ती आत्ताच लॉन्च झाली, तर ती फक्त मीडियावाल्यांनाच ते GoProसोबत व्हिडिओ काढायला देत आहे. तर त्यांनी रिक्वेस्ट केली की सध्या नका काढू, जर तुम्हाला काढायचं असेल तर मी तुम्हाला कॉल करेन, वीकडेजमध्ये या आणि तुम्ही काढू शकता. त्यामुळं तो वाला व्हिडिओ मिसिंग आहे आपला. बाकी मी टेस्ट राईड घेतलेली गाडी एक नंबर, सुपर क्वालिटी, झकास आहे, जबरदस्त आहे. पॉवर तर विषयच नाही. 390 ॲडव्हेंचर X आणि 390 350 CC फक्त 5 BHPचा फरक आहे आणि 80,000चा फरक आहे भेंडी. त्याच्यापेक्षा मग 350 CC घेऊ ना भाई, 40 BHPची पॉवर आहे, त्याच्यात 45 आहे, काय प्रॉब्लेम आहे. खतरनाक पडली भाई ती, एक नंबर, आवडली मला. स्टान्स तर इतका भारी होता, एक नंबर स्टान्स होता, कडक. आणि डिस्प्ले बी बाप, हिला प्रेमातच पडलो मी तर गाडीच्या. फक्त समोरून थोडं लुक मला आवडत नाही, बाकी आहे तर एक नंबर गाडी, एक नंबर आहे. आणि जे आपले सेल्स पर्सन होते आदित्य भाऊ, तुम्हाला इज्जत, भारी आहे, त्यांनी भारी एक्सप्लेन केलं प्रत्येक गोष्ट. आणि ओव्हरऑल सगळे लोक चांगले होते KTM वाले. शेवटी बजाजनी ओन केलं ना बाई. हे सांगत होतो की मी असं ऐकलं आहे की KTMची सर्व्हिसिंग खूप स्वस्त आहे.
का? कारण की KTM बजाज ओन करत आहे सध्या म्हणजे ओन करत आहे, त्यामुळं आता काय माहिती किती खरं आहे आणि किती खोटं आहे. तो पण गाडी तर भाई आवडली, मला गाडी आवडली. आधी मला तर डाऊट होता लुकच्या हिशोबाने, त्यांनी काय पुढच्या साईडला ना बल्की केली आहे, मागं थोडीशी स्लिम केली आहे, तर त्यामुळे ते लुकमध्ये मला वाटत होतं. पण भाई चालवल्यानंतर फील आहे भाई, फील आहे. पॉवर ब्रेकिंग वगैरे एक नंबर होती, सस्पेन्शन पण खतरनाक होते आणि सगळ्यात मेन लोकांचं बिहेवियर चांगलं होतं, ते चांगलं असलं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी चालायच्या. बाकी ते म्हणे जर तुम्हाला परत व्हिडिओ वगैरे काढायचे असेल तर मी फोन करतो, तुम्ही येऊ शकता. आता सध्या ती नवीन आहे ना, तर त्यामुळे ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम बबडीज. हां, आजचा दिवस सक्सेस झाला, एक गाडी भेटली. हां ठीक आहे, त्याच्यात पण प्रॉब्लेम आले आपल्याला की गाडीचा POV शॉट आपल्याला काढता नाही आले, पण ठीक आहे, इट्स ओके. टेस्ट राईड मी घेतली ना, मी तुम्हाला सांगतोय ना, बस विषय खोल. तो चलो फिर, अंधार पण झालेला आहे, आपण क्लोजिंग करूया व्हिडिओची. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा काही सजेशन असतील तर प्लीज सजेस्ट करा. आय विल कन्सिडर दोज सजेशन फॉर शुअर. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब, like, share and comment. Thank you. Goodbye.